ओके किशोर सुरू कर सर त्यासाठी माझ्याबरोबर उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वरगावकर मॅडम, सन्मान्य रणजित देसाईजी, सन्मान्य मनोज रावणे, मिलिंद मिस्त्री, आमचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मिस्त्री, पप्पू परब, महायुतीचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेलं हे महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जे ऐतिहासिक निर्णय घेत चाललेला आहे त्याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असंख्य सरकार आज यांनी केली आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 2 वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची योजना जाहीर झालेली आहे. ही योजना आमच्या महायुतीच्या सरकारने जाहीर केलेली आहे. म्हणून आतापर्यंत असंख्य शेतकरी बांधवांसाठी बोलणारे, बाजू घेणारे नेते मंडळी हे फक्त बोलत राहिले, पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय कोणी दिला असेल, शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बरोबर त्यांच्या पाठीराखा म्हणून कोण उभं राहिला असेल तर ते मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत. त्यांनी शब्दापलीकडे जाऊन कृतीतून अशा ऐतिहासिक अशा कर्जमुक्तीच्या योजना जाहीर करून आज वातावरणामध्ये होणाऱ्या बदलाच्या मुळे त्रस्त असणारा आमचा शेतकरी एल निनो सारखा इफेक्ट असल्यामुळे त्रस्त असणारा आमचा शेतकरी बळीराजा त्याला खऱ्या अर्थाने ताकद देण्याचं काम आमच्या या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. त्याचबरोबर गेल्या या अधिवेशनामध्ये एक ऐतिहासिक विधेयक बिल आमच्या माता भगिनी ज्या महिला शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आमच्या या महायुतीच्या सरकारने राज्यासमोर आणलं. त्याच्यामुळे असंख्य ज्या माता भगिनी जे शेती करतात त्यांना आधार देण्याचं काम, ताकद देण्याचं काम आमच्या देवाभाऊच्या सरकारने करून दाखवलं. याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि त्यामुळे जसं शेतकऱ्यांबरोबर मेहनत करणाऱ्या ज्या आमच्या भगिनी असतात त्यांनाही आता सरकारमध्ये त्यांच्या हक्काचा देवाभाऊ बसलाय हे असंख्य लाखोनी असलेला आमच्या महिला शेतकऱ्यांना अनुभव घेता येईल असं क्रांतिकारी विधेयक त्यांनी ह्या अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्यासमोर आणलं. त्याचबरोबर जलयुक्त शिवारसारख्या योजना, शेतकऱ्यांसाठी 7.5 HP पर्यंत कृषी पंपाची वीज माफी व 12/20 अशा पद्धतीच्या महत्वाकांक्षी निर्णयही आमच्या देवाभाऊच्या सरकारने घेतलेला आहे. मागील त्या शेतकऱ्याला शेततळे केंद्र सरकारने जसं 6,000 शेतकरी सन्मान योजना देण्याचं ठरवलं होतं निधी, तेवढंच 6,000 आता आपण राज्य सरकारकडून पण आमच्या देवाभाऊच्या सरकारने आपल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम होत आहे. राज्यामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी कृषी एआय धोरण म्हणजे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून वातावरणामध्ये येणारे जे काय आव्हानं आहेत, वातावरणामुळे येणारे जे काय आव्हानं आहेत त्या विविध आव्हानाला समोर जाण्यासाठी एक सक्षम असं एआय धोरण कृषी क्षेत्रामध्ये आणणारं आमचं देवाभाऊचं सरकार आहे. आणि त्याच्यामुळे त्याचे जे काही इफेक्ट म्हणा किंवा त्याचे जे फायदे म्हणा ते येणाऱ्या वर्षांमध्ये तुम्हाला शेतकरी बांधवांना मिळत असताना आपल्याला दिसणार आहे. पीक विमा असेल, कृषी यंत्रीकरण असेल, कृषी सिंचन योजना असे असंख्य निर्णय आमच्या देवाभाऊच्या सरकारने या घेतलेले आहेत.
कोकणाच्या दृष्टिकोनातून अगर आपण विचाराल तर 50,000 प्रोत्साहनकारक निधी ही आपल्याला नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आमच्या देवाभाऊच्या सरकारने परत एकदा त्या बाबतीमध्ये उपलब्धता करून दिलेली आहे। या विविध फायदे मिळत असताना तोही फायदा आमच्या शेतकरी बांधवांना जे नियमित कर्ज भरतात, प्रामुख्याने कोकणातले जरी शेतकरी असतात त्यांनाही त्याचा फायदा निश्चित पद्धतीने भेटेल असा त्यांचा मंत्रिमंडळातला एक सहकारी म्हणून मी स्वतः त्या गोष्टीचा अनुभवतोय। आणि म्हणून या सगळ्या ज्या महत्वाकांक्षी योजना आणि खऱ्या अर्थाने या कृषीप्रधान राज्याला अजून सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आमचं महायुतीचं सरकार, आमचं देवाभाऊचं सरकार हे ह्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ताकद देण्याचं काम करत आहे असा विश्वास या निमित्ताने मी इथे व्यक्त करतो। अशा आता अजून 3-3.5 वर्ष आहेत, अजूनही महत्वाकांक्षी निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू आहेत। मला विश्वास आहे हे 5 वर्ष आमच्या शेतकरी बांधवांच्या आयुष्यातले महत्वाचे 5 वर्ष निश्चित पद्धतीने ठरतील। त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने त्यांना आधार कोणी दिला असेल तर इतिहासामध्ये एकमेव सरकार होतं ते आमचं देवाभाऊचं सरकार होतं असा आत्मविश्वासाने आमचे शेतकरी बांधव निश्चित पद्धतीने बोलतील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। या बाबतीत एक प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो। धन्यवाद। विमाची रक्कम पण मला वाटतं मिळायला सुरुवात झालेली आहे। फक्त त्याच्यात एक जी अडचणीचा भाग जो मला माझ्या नजरेसमोर आला आहे की काही कोरडा विभाग, देवगड, पडेल असे काही विभाग त्याच्यातून वगळण्यात आलेले आहेत। त्या बाबतीमध्ये मंत्रालय स्तरावर माझी स्वतः त्या बाबतीमध्ये माझे पाठपुरावा माझा सुरू आहे। अशा पद्धतीच्या तांत्रिक चुका ज्याच्यामुळे कोंढा विभाग असो, देवगड, पडेल हे तसे मोठे विभाग आहेत, तिकडल्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही एवढी काळजी मी सरकारच्या प्रतिनिधी म्हणून मी निश्चित पद्धतीने घेईन। एक तुमच्या माध्यमातून जे आमचे शेतकरी निश्चित पद्धतीने ऐकत असतील त्यांना मी ह्या निमित्ताने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत मुद्दा उपस्थित केलेला। सीएससी सेंटर मार्फत जे कागदपत्र अपलोड झाले पाहिजे होते ते वेळेत न झाल्यामुळे अनेक जवळपास 2022 शेतकरी जिल्ह्यातले आहेत। त्याचमुळे त्यांचे जे वरिष्ठ पातळीवर बसणारे जे अधिकारी आहेत त्याला मंत्रालय स्तरावर मी स्वतः बोलून घेतलेलं, माझ्या भाषेत त्यांना समजवलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात या चुका होणार नाही एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेणार। 48,000 कोटींचं वीज बिल माफ करण्यात आलंय महाराष्ट्रात फडणवीस सरकारने आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी, त्याच्यानंतर कोकणाला कसा त्याचा फायदा होणार काय सांगतात? शेवटी शेतकरी हा कोकणात असो, मराठवाड्यात असो, प्रत्येकाला जेव्हा वीज बिल माफी येते तेव्हा त्याच्या महिन्याचा अर्थकारणावर थेट त्याचा फायदा होतो। म्हणून हे जे काही ऐतिहासिक निर्णय, कर्जमाफी असो, वीज बिल असो, प्रोत्साहनकारक निधी असो, या सगळ्याचा थेट फायदा तुम्हाला शेतकरी बांधवांच्या एकंदरीत अर्थकारणावर आणि उत्पादनावर तुम्हाला निश्चित पद्धतीने दिसेल। एक जिल्ह्यातल्या मच्छीमार बांधवांना मी माझ्या मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून मी आपल्याला सांगेन की आपण मच्छीमारीला कृषीचा दर्जा दिलेला आहे आणि म्हणून आमच्या आता मी स्वतः मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहे की आपल्याला जसं शेतकऱ्यांना ह्या सगळ्या कर्जमाफी आणि या सगळीचा फायदा भेटतोय त्याच पद्धतीचे फायदे आपल्याला मच्छीमारांना पण ते आता शेतकऱ्या ह्या चौकटीत आल्या असल्यामुळे त्यांनाही या कर्जमाफी असो, वीज बिल माफी असो याचा सगळाही फायदा
कसा भेटेल या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे. माझी अपेक्षा आहे की लवकरच त्या संबंधित GRB येईल. बोला मॅडम. आपण प्रत्येक वेळेस आपण कृषी क्षेत्रामध्ये AIचा वापर या संदर्भामध्ये आपण चर्चा करत होतो. आपण बघितलं या हंगामामध्ये आंब्यावरती फार मोठा परिणाम झाला, खूप मोठा मोहर आला, परंतु त्याच्या 10 पट सुद्धा उत्पन्न मिळालं. सेम हाताचं आहे, सेम नाचणीचं आहे. आपल्याकडे मुळात आधी जंगली श्वापदांच्या आणि माकडांच्या ह्याच्यामुळे आता शेती करणं लोकांनी सोडून दिले, ते आपण सोडून देऊया बाजूला. परंतु आंबा आपलं कॅश क्रॉप आहे की ज्याचा फार मोठं एक उलाढाल होत असते एका ठराविक पिरियडमध्ये. त्या दृष्टिकोनातून आपण नेहमी आपण चर्चा करतो की AIचा आपण वापर करणं, आपण त्यासाठी काही केलेलं आहे का? एक तर मॅडम तुमच्या प्रश्नामध्ये सुधारणा मी असं करेन की नुसतं या जनावरांमुळे लोकांनी शेती करणं सोडलेलं नाही, तिथे असंख्य कारण आहे. त्या बाबतीमध्ये वेगळी पत्रकार परिषद घ्यायला लागेल अशी ती कारण आहे. एक दुसरा मुद्दा माझा असा आहे की त्याच बाबतीमध्ये आम्ही बारामती ॲग्रोकडे असणारी जी AI इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याबरोबर आमचा एक करार झालेला आहे. जिल्हा नियोजनमधून आम्ही त्यांना 2.5 कोटी, टोटल 4.5 कोटीची आमची ते पूर्ण आमचा तो कार्यक्रम आहे. पहिले 2.5 कोटी आम्ही जिल्हा नियोजनकडून त्यांना दिलेले आहेत. 400 शेतकरी हे जिल्ह्यातले पहिले आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत मॉडेल म्हणून. त्या 400 शेतकऱ्यांवर आम्ही हा पूर्ण AI वापरून त्यांच्यावर प्रयोग करणार, त्यांना मदत करणार, सहकार्य करणार, मार्गदर्शन करणार. आता उदाहरण वेदर स्टेशन हे त्याच्याबद्दल सतत आपण तक्रार करतो. हवामानामध्ये होणारा बदल, आता कधी कधी जानेवारीला पण पाऊस पडतो आणि जुलैला पण धुकं पडतं. आता काहीच नियमित राहिलेलं नाहीये. म्हणून हे बदलणाऱ्या वातावरणाचे काही अंदाज AIच्या माध्यमातून अगोदरच शेतकऱ्यांना देता येईल का, जे यशस्वी पद्धतीने या लोकांनी बारामतीच्या AI इन्स्टिट्यूटमधून करून दाखवलेले आहेत. आणि म्हणून तिकडल्या तज्ज्ञांशी बोलून आमच्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना ते सगळं टेक्नॉलॉजी आणि त्या सगळ्याचा एक्सपर्टीज मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाऊल उचललेलं आहे. मी खरं म्हणजे तर गेल्याच आठवड्यात त्याचं लॉन्चिंग करणार होतो, पण शेतकरी आता मोठ्या प्रमाणामध्ये पेरणीच्या कामामध्ये आहेत. म्हणून त्यांनी विनंती केली होती की या आठवड्यामध्ये, येणाऱ्या आठवड्यामध्ये मी तो कार्यक्रम घेऊन त्याची सुरुवात आम्ही करणार आहोत. 400 पहिला शेतकरीचा टप्पा असला तरी टप्प्याटप्प्याने सगळ्याच जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत हा कार्यक्रम कसा पोहोचवता येईल त्यासाठी आम्ही तयारी आणि तसा कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे. मला वाटतं की ह्या वर्षी अगर आम्ही योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचं मार्गदर्शन देऊ शकतो. आता तुम्ही बारामतीच्या AI इन्स्टिट्यूटला कधी जाण्याची तुम्हाला संधी भेटली तर तिथे त्यांनी असे प्रयोग केलेले आहेत जेणेकरून वातावरणामध्ये बदल झाले असले तरी आंब्यावर त्याचा फरक पडत नाही, भातावर त्याचा फरक पडत नाही. आम्ही नेमकं त्याच विषयावर बोट ठेवून त्यांना आमच्या जिल्ह्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचललेली आहेत. तुम्हाला ह्या वर्षी जे काय आंबा, काजू, भाताची काय परिस्थिती जी दिसली ती पुढच्या वर्षी दिसणार नाही. AIच्याच माध्यमातून हे तुम्हाला निश्चित पद्धतीने तुम्हाला दिसेल. आणि त्याचा जो प्रयोग आम्ही सुरू करणार आहोत, मी तुम्हाला प्रत्येकाला सांगेन की त्याच्यामध्ये पत्रकार म्हणून पण टप्प्याटप्प्याने तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल. प्रयोगशाळा कशी आहे, त्या 400 शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये आम्ही कसं AI वापरतो, प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला देऊ, जेणेकरून आपल्याही काय मार्गदर्शन असेल, आपल्याला कडे काय नवीन माहिती मिळत असेल, त्या पद्धतीने सगळ्यांना एकत्र मिळून, सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्याला तो मार्ग काढायचा आहे. तुमच्या खात्यानंतर एक मोठा निर्णय तुम्ही घेतला. मत्स्य विभागात 254 सहाय्यक मत्स्य विभाग अधिकारी पदाची भरती केलेली आहे. कोकणच्या रोजगार निर्मितीला फार मोठा चालना आणि फायदा याचा होणार. आकृतीबद्ध जे 150 दिवसाचा मुख्यमंत्री साहेबांचा कार्यक्रम होता त्याच्या अंतर्गत आमचे बंदर खातं आणि माझं मत्स्य खातं या दोन्ही खात्या अंतर्गत बंदर खात्यामध्ये 450 जागा आणि मत्स्य खात्यामध्ये 450 जागा लागल्या. त्याच्यातले पहिले 240चा टप्पा आता आम्ही जाहीर केलेला आहे. त्याची प्रक्रिया आता संपत आलेली आहे. अजून 250 मुलं तिथे, म्हणजे टोटल 450 मुलं मत्स्य खात्यामध्ये आणि 450 मुलं बंदर खात्यामध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं की रोजगार निर्मिती हा माझ्या कार्यकाळातला सर्वात महत्वाचा माझा मुद्दा आहे, माझा उद्दिष्ट आहे. म्हणून प्रायव्हेट नोकऱ्या असो किंवा गव्हर्नमेंट शासकीय नोकऱ्या असो किंवा बँकेच्या नोकऱ्या, जिथे जिथे मुलांना 2 हाताला काम देण्याची मला संधी भेटेल ते कुठल्याच विषय मी सोडणार नाहीये. आता हे जे काही 240 नोकऱ्याच्या भरती निघालेल्या आहेत,
जास्तीत जास्त तरुणांनी त्याचा लाभ घ्यावा हे आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करेल. तर पीक विमा संदर्भात जे आता तुम्ही स्वयंचलित हवामान केंद्राचा जो विषय सांगितला, तर प्रत्येक मंडळ स्तरावर जी सध्या हवामान केंद्र स्वयंचलित हवामान केंद्र आहे त्याचा आधार घेऊन पीक विम्याची रक्कम ही नुकसान निश्चित केलं जातं. तर कृषी विभागाकडून एक साधारण काही महिन्यांपूर्वी प्रत्येक गाव पातळीवरचं हवामान जे बदल असतो, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळं हवामान असतं, त्यानुसार ती नोंद व्हावी म्हणून कृषी विभागाने पत्र दिली. गाव पातळीवरून त्यासाठी जागा पण निश्चित केल्या गेल्या. मात्र कृषी विभागाकडून अद्याप त्याची कार्यवाही झालेली नाही. मुळात या हवामान केंद्र किती चालत आहे, किती बंद पडले आहे हे माझ्याही मनामध्ये आहे. जेव्हा मी आढावा बैठकीसाठी बसतो तेव्हा कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनाही मी नेहमी हा प्रश्न उचलतो, तेव्हा तुमच्या हवामान केंद्र नेमकं काय रिडिंग करतात याचा कधीतरी तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. कुठेतरी प्रायव्हेट कंपनीला ते काम दिलेलं आहे, ते पुस्तक त्यांनाही किती कळतं हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून हा विषय मी आदरणीय आमचे कृषी मंत्री साहेबांकडेही मांडलेला आहे की तुमच्या इकडचे हवामान केंद्र हे 100% विश्वास ठेवणारे नाहीये आणि म्हणून त्याही बाबतीमध्ये काय दुसरं करता येईल. आता तालुकानिहाय मंडळ स्तरावर व्यवस्थित चालत नाही, गाव निहाय तर फार महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि म्हणून माझा एवढाच विषय आहे. अगर त्या रिलीजवर अगर आमचं भविष्य ठरत असेल, आमची विमाची रक्कम ठरत असेल तर ती रिलीज योग्य असली पाहिजे आणि म्हणूनच मी एआयचा वापर असो, बाहेरून आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून त्या रिलीजमध्ये काय फरक करू शकतो का याही बाबतीमध्ये माझं काम सुरू आहे. ठीक आहे. MSCB संदर्भात एक प्रश्न होता की गणेश चतुर्थी जवळच्या आणि यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत पावसाचं वादळी वाऱ्यांचं प्रमाण कमी असलं, नुकसान काही प्रमाणात सुरुवातीला झालं तरी वीज वितरणची कणकवली विभागाचं जर हे केलं तर अनेक वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडतो आहे. वीज कर्मचारी काम करतात पण अपुरं मनुष्यबळ असल्याचं सातत्याने कारण दिलं जात आहे. सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू आहेत. त्या संदर्भात अधिकाऱ्यांकडून तेवढी फारसं गांभीर्याने घेतलं जात नाही. मला असं वाटतं की ह्या बाबतीमध्ये थोडा आपण सकारात्मक पद्धतीने विचार करायला पाहिजे. कारण असं आहे की मध्ये हे मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रमुख अधिकाऱ्यांबरोबर आमची बैठक झाली, त्याच्यानंतर 500 एक्स्ट्रा पोल आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत ते आहे. म्हणून तुम्ही बघितलं असेल की त्या बैठकीच्या नंतर ज्या मोठ्या प्रमाणामध्ये MSC बद्दलची नाराजगी होती ती बरेचशी कमी होत 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 आलेली आहे. आता 100% आम्हाला कधी हे भेटणार का तर नाही. त्याच्यामध्ये जिथे जिथे आता मध्ये वेळण्यामध्ये 14 ते 16 तासासाठी लाईट गेलेली त्यांनी आम्हाला संपर्क केला, आम्ही लगेच त्याच्यावर दुरुस्त करून टाकलं. शेवटी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कारण का आपला वादळी जिल्हा असल्यामुळे, पावसाळी जिल्हा असल्यामुळे आपल्याकडे वाऱ्याचं प्रमाण असो, पावसाळ्याचं प्रमाण हे सातत्याने होतच राहणार. पण टीम म्हणून MSCB म्हणून आम्ही सज्ज आहोत. आपल्यालाही विनंती आहे की पत्रकार मित्र म्हणून बातमी करत असताना एक फोन अगर आम्हाला टाकला, आमच्याशी संपर्क केला की तिथे जी आपल्या बातमी करतोय करण्यामध्ये आम्हाला काही हरकत नाही, पण या गावामध्ये एवढे तास वीज नाहीये, त्याला परत सुरू करण्याची बातमीची पण संधी तुम्हाला भेटेल एवढी मी काळजी घ्या. तेवढे आम्ही अलर्ट मोडवर, सगळे डिपार्टमेंट आमच्या अलर्ट मोडवर आहोत. कुठलंही म्हणजे कलेक्टर ऑफिस, पोलीस खातं असो, MSCB असो, कुठलंही ऑफिस आज आमच्या जिल्ह्यातला आम्ही 24 तास एक दुसऱ्याच्या संपर्कात आहोत. चाचणी पडली तरी आम्हाला कळवलं तर आम्ही एक दुसऱ्याचा संपर्क करून लगेच रिस्पॉन्स टाईम आमचा फार चांगला आहे. म्हणून येणाऱ्या सगळ्या सणासुदीच्या दृष्टिकोनातून जी तयारी करायला लागेल, कारण आपल्याकडे फ्लोटिंग पॉप्युलेशन असतो, पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये येतात. जिथे आज जिथे सणासुदी नाही तिथे 5 लोक वीज वापरत असतात, तिथे गणपतीच्या काळात 15 वापरतात. कारण मुंबईचे लोक पण येतात, त्यांचं फोन चार्जिंगला लावतात, सत्यनारायणाची पूजा घालतात. ह्यासाठी वीजचा वापर जास्त लागतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून जी काही तयारी पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सज्ज आहोत. काही तक्रारी असतील फक्त आमच्यापर्यंत पोहोचवा, तुमचं काम आमचं. जिल्ह्यामध्ये सध्या स्मार्ट मीटर बसवण्यासाठी विरोध होतोय. काही जणांना ग्राहकांना न विचारता स्मार्ट मीटर बसवले जातात. काय सांगत बघा, अशा कुठल्या स्पेसिफिक तक्रारी असतील तर MSCB कडे आपण आणून द्यावे.
जिथे आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ह्या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे. कोणालाही जोर जबरदस्ती करण्याचं कारण नाही, पण त्या बाबतीमध्ये काही स्पेसिफिक तक्रार असते, ह्या तालुका, ह्या गावात, ह्या घरात असं असं घडलेलं आहे, त्याची दखल आम्ही घेऊ. पण सरसकट अशा गोष्टी होत आहेत असा काही विषय आतापर्यंत तरी कानावर आलेला नाही. पण आपल्या प्रश्नाचा आदर ठेवून असं स्पेसिफिक काही विषय असतील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही निश्चित पद्धतीने दखल घेऊ. केंद्रीय मंत्री शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला काय? बघा, यासाठी खरं म्हटलं तर आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी पहिल्या दिवसापासून शब्द दिला आहे आणि विश्वास दिला आहे की ते देशाच्या तरुणाईबरोबर ते भक्कम पद्धतीने उभे आहेत. आतापर्यंत मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये याच्या अगोदर शेतकरी कायदे आणले होते, त्याला विरोध झाला, मोदी साहेबांनी शेतकरी कायदे परत दिले. आता तरुणांच्या नीट संदर्भात आक्षेप होते, त्या संदर्भात त्यांची अडचणी होत्या. जे नीट बाबतीमध्ये आंदोलन करत होते, नीट बाबतीमध्ये काय प्रश्न होते, त्या बाबतीमध्ये असंख्य बदल आणि कठोर निर्णय, म्हणजे कोणी परत पेपर लीक करण्याची हिंमत पण करणार नाही अशा पद्धतीचे महत्वाचे निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून झालेले आहेत. पण शेवटी देशाच्या तरुणांना खरा आवाज ऐकण्याचं काम हे आदरणीय मोदी साहेबांनी परत एकदा केलेलं आहे, वारंवार केलेलं आहे आणि परत एकदा केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या भावनेचा आदर ठेवून आमचे संबंधित मंत्री होते त्यांचा राजीनामा, प्रधानमंत्रीचा राजीनामा दिलेला आहे. मला वाटतं ह्या बाबतीमध्ये आदरणीय मोदी साहेबांचा आणि केंद्र सरकारचा आपण आभार मानायला हवं. त्यांचा कधीच देशाच्या जनतेच्या विरोधात जाऊन आदरणीय केंद्र सरकारने आणि आदरणीय मोदी साहेबांनी कधीच भूमिका घ्यायचं ठरवलं नव्हतं. आज जे त्यांच्यावर टीका करताय, जे जल्लोष करताय, काँग्रेसनी त्यांच्या कालावधीमध्ये पेपर लीकच्या बाबतीमध्ये किती राजीनामा घेतला, किती त्यांच्या मंत्र्यांनी, कधीतरी राहुल गांधींनी, कधी त्यांच्या आजूबाजूला मांडी लावणारे जे मोदी साहेबांवर आज टीका करतायत ना, त्यांनी एक प्रश्नाचं उत्तर द्यावं. ते काँग्रेसच्या काळात जेवढे पेपर लीक झाले त्या बाबतीमध्ये एक तरी कधीतरी मंत्र्यांचा राजीनामा घेतला होता का? कधी एक पंतप्रधान मनमोहन सिंगना स्पष्टीकरण द्यायला दिलं होतं का? मोदी साहेब वारंवार जनतेशी बोलतायत, जनतेचा आवाज ऐकून घेतात, मन की बात खऱ्या अर्थाने मोदी साहेबच ओळखतात हे परत एकदा त्यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध करून दिलेलं आहे. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीकडे रवाना झाले. शिक्षण मंत्री देवेंद्र फडणवीस अशी चर्चा झाली. एक आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सतत दिल्लीला जात असतात. तुम्ही जेव्हा जेव्हा ती दिल्लीला जातात, तुमच्या चॅनलद्वारे तुम्ही बातमी चालवायला सुरू करतात. आतापर्यंत तुमची एक तरी बातमी घरी आलेली का हो? देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून दिल्लीला जाणार असतात का? केंद्र आणि राज्य सरकार हे एकच विचारत आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या चॅनलची हाऊस भागवायची असते म्हणून तुम्ही त्या बातम्या चालवतात, नंतर स्वतः तोंड गाठी पडतात, तर काही होत नाही. आता परत एकदा तेच होणार आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची नुकतीच पत्रकार परिषद संपली. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की तरुणांनी देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढले आणि झुरळाने हुकूमशाला झुकवलं. वाघाची भाषा करणारे आता झुरळा पण आलेले आहे. राम मंदिर ची म्हणजे पहिलं त्यांची जेव्हा खासदार निवडून आले तेव्हा पाकिस्तान जिंदाबाद आणि सरपंच युगावरून आता भारत मातेची जयवर आलेली आहे. बरोबर ना? आणि म्हणून ह्याच्यामध्ये उगाच ते बोलतात ना बेगानी शादीने काय काय दिवाना असं, ते तसंच प्रकार आहे. दुसऱ्यांच्या भाषेमध्ये जाऊन हे मिठाई खाणारे हे लोक सगळे आहेत. चाललंय ना? म्हणून पहिलं तुम्ही या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं योगदान काय हे कधीतरी तुम्ही विचारलं पाहिजे. तुम्ही खऱ्या अर्थाने त्या नीटच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी किती आंदोलन करत होता, ते स्वतःच्या 2 मुलांच्या भविष्यासाठी आंदोलन करत होता, याचं कधीतरी स्पष्टीकरण द्यावं. ठाकरे सेना उद्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज ठाकरे मोर्चा काढताय त्या संदर्भात
काढतायत. अभिनंदन मोर्चा असेल, अभिनंदन म्हणून ते म्हणतात. अभिनंदन मोर्चा म्हणून केला. निषेधच्या ऐवजी अभिनंदन. शेवटी दुसरा आता पर्याय राहिलेला नाही. त्यांनी तोच प्रश्न विचारला तुम्ही तो रिपीट करताय. त्यांनी आता आठवण विचारताय. निर्णय त्यांनी बदलला, ते मोर्चा हा? निर्णय त्यांनी बदलला. आता पत्रकार परिषद घेऊन शेवटी निर्णय बदलायला भाग पडलेला झालेला आहे. कारण का शेवटी जे आंदोलन करत होते त्या आंदोलनकर्त्यांमध्ये नीटचे विद्यार्थी किती हा फार मोठा प्रश्नचिन्ह होता. त्याच्यामध्ये सरतंसुजुदावाले किती होते, त्याच्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादवाले किती होते, औरंगजेबचे फोटो दाखवणारे किती होते. आता जो कुणाल काबरा हा आमच्या हिंदू देवी देवतांचा अपमान ज्यांनी केला, आमच्या सीता मातेचा ज्यांनी अपमान केला, तो ठाकरेंच्या मोर्चामध्ये का दिसला. मग हिंदुत्वादी विचाराचे मांडणारे आमचे बाळासाहेब ठाकरे आता देवी देवतांचा अपमान करणारे आता ठाकरेंच्या मोर्चामध्ये दिसत असतील तर मग ह्यांना राम आणि सीता देवतांच्या ह्यांना समर्थक बोलायचं की आईशाच्या पतीचं समर्थक बोलायचं हे कधीतरी कळलं पाहिजे लोकांना. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी असं म्हटलं की नव्या पिढीला हाताळताना लाठीचार्ज करण्याची आवश्यकता नव्हती. नव्या पिढीला हाताळताना लाठीचार्ज करण्याची आवश्यकता नव्हती असं शरद पवार म्हणाले. ठीक आहे, मला असं वाटतं प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने आता पुढे लाठीचार्ज करण्याची पाळी जेव्हा का आली हे कधीतरी पोलीस खात्यात निश्चित पद्धतीने चांगली माहिती देऊ शकतात. आजच मी दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद बघत होतो. त्याच्यामध्ये 200 सोशल मीडियाचे अकाउंट हे पाकिस्तानमधून चालवत होते त्या आंदोलनामध्ये. त्याची काय माहिती आहे का. म्हणजे देशविरोधी ताकद हे आमच्या तरुणांच्या खांद्यावर बसून अगर आमच्या देशामध्ये अराजकता आणण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यालाही या विरोधी पक्षाचे नेते मंडळी समर्थन करणार का. साहेब 8 दिवसापूर्वी हायवेला मळगाव येथे एक गोमांस पकडलेली गाडी पलटी झाली होती. जवळपास 100पेक्षा जास्त किलो गोमांस होते त्या गाडीमध्ये आणि ती जो ड्रायव्हर पकडला होता तो कर्नाटकातला होता, मुस्लिम समाजाचा, आणि तो गोव्यातून ते गोमांस इकडे घेऊन येत होता. त्यावर कारवाई झाली आहे, पण असं गोमांस येतंय सिंधुदुर्गात काही ठिकाणी. हो, त्याच्यावर म्हणूनच मी त्याच्यानंतर स्वतः एसपीशी बोललेलो आहे. आता दोन्ही चेकपोस्ट वर कोण त्यावर अधिकारी होते. शेवटी चेकपोस्टवर त्या गाड्यांना योग्य वेळी थांबवलं नाही, चेकिंग झाली नाही, म्हणूनच त्याला सिंधुदुर्ग देण्याची संधी मिळाली ना. म्हणून नेमकं चेकपोस्टवर बिर्याणी खाणारी किती आहे त्याच्यावर जरा आमचं फार बारीक लक्ष आहे. आता मी परत सांगतो, मी पालकमंत्री असताना खूप लोकांनी बिर्याणी सोडावी, नाहीतर मग अशी भारी पडेल ना ते गळ्याची हड्डी पण बाहेर निघणार नाही. म्हणून जे काही चेकपोस्टवर अगर कोण मस्ती करत असतील, त्याचा कधीतरी अवघडी अगर मी चेकपोस्टवर अगर गेलो तर मग काय खरं नाही. मग म्हणून हे अशा पद्धतीच्या लोकांना मदत करणारे कोण आहे याच्यावर आता मला बारीक लक्ष आहे. ठीक है सर, हिंदी. शिवसेना कल निषेध रैली निकालने वाली थी, लेकिन अब धर्मेंद्र शिक्षा मंत्री के राजीनामे के बाद अब वो अभिनंदन रैली निकाल रहे हैं. क्या कहेंगे आप. देखिए, ऐसा है कि हमारे देश के पंतप्रधान मोदी जी ने हमेशा देश की आवाज सुनी है, मन की बात सुनी है. इसके पहले भी जब किसानों के बारे में आंदोलन हुए थे, जो किसानों के लिए जो कायदा लेके आने, लॉज लेके आने, फार्म लॉज लेके आने वाले थे, उसके बारे में जब भी विरोध हुआ तो भी हमारे पंतप्रधान जी ने वो भी कायदे पीछे लिए थे, उनकी मन की बात सुनी. उसी तरीके से अभी जब नीट के बारे में जब ये सब आंदोलन शुरू हुआ, नीट के बारे में जो कुछ प्रश्न तैयार हुए उसको छुड़ाने के लिए जो लगता है वो मैंने हमारे केंद्र सरकार की करने के लिए हमारी केंद्र सरकार आगे आई है. उस बारे में कठोर से निर्णय उन्होंने लिए हैं
कोई लोगों का तबादला हुआ है और अभी लोगों विद्यार्थियों छात्रों के बीच में और विश्वास दिलाने के लिए राजीनामा हमारा इस्तीफा प्रधान जी का भी उन्होंने ले लिया है। हमेशा से ही मोदी जी ने देश के लोगों की आवाज सुनी है, देश के लोगों के खिलाफ उनके हक से प्रधानमंत्री जी ने कभी कुछ किया नहीं है। ये फिर एक बार हमारे मोदी जी ने दिखा दिया है। इसलिए उबाटा हो, उनके कोई भी सहयोगी पक्ष हो, उनको मुंबई में उनको अभिनंदन मोर्चा निकालने की बजाय उन्होंने खुद दिल्ली में जाके हमारे मोदी जी को का आभार मानना चाहिए, उनको थैंक यू बोलना चाहिए, ताकि सही पैमाने पे जिसने मोदी जी ने फिर एक बार हमारे देश की जनता की आवाज सुनी है, इसलिए उनको बार बार उनका अभिनंदन करना। थँक्यू. धन्यवाद. कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.